जे करणार बघा, जे करणार. आठवडाभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांनी पत्रकारांनाच शिवीगाळ केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय दिना पाटलांनी अतिशय अर्वाच्य भाषा वापरली. इतकंच नाही तर त्यांनी पत्रकारांना धमकी दिली. संजय दिना पाटलांच्या मगरुरीची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महायुतीमध्ये अशा प्रकारची वक्तव्य यापुढे सहन केली जाणार नाहीत असा इशारा दिला आहे. पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं विधान खासदार संजय राऊतांनी केलं. हत्येची धमकी देणं आणि गद्दारांना शिव्या देणं यामधला फरक शिंदेंना कळत नाही. लोकप्रतिनिधी धमकी देत असेल तर ही गोष्ट गंभीर आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली. खासदार संजय दिना पाटलांनी पत्रकारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक आणि असंसदीय भाषेचा मुंबई मराठी पत्रकार संघानं तीव्र निषेध केला. संजय पाटील यांनी पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी देखील पत्रकार संघानं केली. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकारांनी हाताला काळी फीत बांधत संजय दिना पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संजय पाटलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पत्रकारांना धमकी आणि बॉम्बच्या उल्लेखावरून शिवसेना युबीटी आक्रमक झाली आहे. जिल्हाप्रमुख अभिजित सावंतांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिलेली आहे. ठाकरेंच्या 6 खासदारांच्या फुटीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका निर्णायक ठरल्याची माहिती समोर येते. ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्यात फडणवीसांनी महत्त्वाची शिष्टाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना बळ देण्यावरून केंद्र आणि राज्य भाजपमध्ये मतभेद आहेत असा दावा आमदार रोहित पवारांनी केला. केंद्रातील भाजप एकनाथ शिंदेंना बळ देत आहे तर राज्यामधील भाजप एकनाथ शिंदे यांना आडेकाठी करत आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं. शिवसेना महिला आघाडीच्या नेत्यांनी संजय राऊतांविरोधात पोलीस आयुक्तांना तक्रार दिली आहे. राऊतांकडून शिवसेनेच्या नेत्यांना शिवीगाळ आणि महिलांचा अपमान केला जात असल्याचा आरोप महिला आघाडीनं केला. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना संजय राऊतांच्या विरोधात निवेदन दिलं. महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदारांनी दांडी मारल्याच्या नंतर त्यावर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला. आमदारांच्या गैरहजेरीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं मंत्री उदय सामंतांनी म्हटलं. उद्धव ठाकरे उद्यापासून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहे. शिवसेना ठाकरे पक्षातनं बंडखोरी करून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या खासदारांच्या मतदारसंघात हा ठाकरेंचा थेट दौरा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील 25 जून 1975 हा दिवस काळा अध्याय म्हणून स्मरणात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून संवैधानिक मूल्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी केल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी केला. पवनराजे हत्याकांड प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चौकशीची मागणी केली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून हे संपूर्ण प्रकरण पुन्हा ओपन करावं अशी मागणी रोहित पवारांनी केली. विरारच्या मयांक लोहार हत्येप्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याच्या वडिलांशी फोनवरनं संवाद साधला. मयांकच्या कुटुंबियांचं सांत्वन करत प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही दिली. महिला शोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कॉर्पोरेट क्षेत्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत केली आहे. राज्यातल्या 8 शहरात अत्याधुनिक मराठी विकास केंद्र होणार आहेत. पुढील वर्षभरात 8 शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी विकास केंद्र उभारली जातील अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंतांनी विधानसभेत केली आहे. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे बेलापूरमध्ये नीट पेपर लीक, उशिरा होणारे विद्यालयीन प्रवेश अशा विविध विषयांसंदर्भात भव्य मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांचा आवाज अभियान राबवलेल्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन देखील बिघडत असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. शैक्षणिक वर्ष 2026-27 अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील 1ली ते 8वीच्या
विद्यार्थ्यांसाठी 96.58% पाठ्यपुस्तकाचा पुरवठा पूर्ण झाला. मागवलेल्या 5,37,61,286 प्रती शाळांपर्यंत पोहोचवल्या. यशवंतराव चव्हाण विद्यापीठात विविध क्षेत्रातील नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पायलट प्रशिक्षण, केबिन क्रू, विमान परिचारिका, विमानतळ ग्राउंड स्टाफ, विमानतळ हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन यांच्यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. NCERTनं प्रथमच इयत्ता 9वीच्या सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात 1975 ते 77च्या आणीबाणीवर स्वतंत्र विभागाचा समावेश केलाय. अंडरस्टँडिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड या नव्या पुस्तकात आणीबाणीला भारतीय लोकशाही समोरच्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून वर्णन केलं आहे. मध्य रेल्वेवर AC लोकलच्या 10 अतिरिक्त सेवा सुरू करण्यात येणार आहेत. या नव्या सेवा स्वतंत्रपणे न चालवता विद्यमान नॉन AC फेऱ्यांच्या जागी चालवण्यात येणार अशी अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईत दाखल झालेल्या पावसाचा सकारात्मक परिणाम मेट्रोच्या प्रवासी संख्येवर झालाय. महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून चालवण्यात येणाऱ्या मेट्रो 2A, मेट्रो 7, मेट्रो 9, मेट्रो 2B या मेट्रो मार्गिकांवरून 3,58,000 प्रवाशांनी प्रवास केला. वसई आणि मीरा भाईंदर शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या रोरो सेवेचं मान्सून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. हे नवीन वेळापत्रक 1 जुलैपासून लागू करण्यात येणार असून पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती आणि प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद यानुसार वेळापत्रकात बदल करण्यात आला. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलानं यात्री ॲपद्वारे SOS सुरक्षा सुविधा सुरू केली. 23 जूनपासून ही सुविधा उपलब्ध झाली असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिला प्रवाशांना थेट रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून त्वरित मदत मिळणार आहे. भारतीय पासपोर्ट हे प्रवासाचे दस्तावेज आहे, नागरिकत्वाचा पुरावा नाही. MEA कडून महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलं. भारतात आता पासपोर्टला नागरिकत्वाचा पुरावा न मानता केवळ प्रवासाचा दस्तावेज मानलं जाणार आहे. E20 पेट्रोल ब्लेंडिंगचं लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर आता सरकार डिझेलमध्ये नवीन प्रयोग करत आहे. डिझेलमध्ये आयसो ब्युटेनॉल मिसळण्याची तयारी सुरू झाली. यामुळे देशाला इंधन आयात कमी करता येईल आणि ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल. कांजूरमार्ग इथल्या डम्पिंग प्रकरणामध्ये मुंबई पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ सक्रिय झाले. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी बाकी असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठानं दिशा सालियन मृत्यू प्रकरणातल्या तपासाच्या संथ गतीबाबत राज्य सरकारला जाब विचारला होता. दिशाच्या मृत्यूला 5 वर्ष उलटून गेल्यानंतरही मुंबई पोलिसांना तपास पूर्ण का करता आला नाही असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला होता. जून महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित वेग न दाखवणाऱ्या मान्सूननं अखेर राज्यात दमदार पुनरागमन केलं. गेल्या 2 दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागात समाधानकारक ते जोरदार पावसाची नोंद झाली असून राज्याच्या सरासरी पावसात लक्षणीय वाढ झाली आहे. पहिल्याच दिवशी पावसानं अवघ्या 5 तासात जून महिन्याच्या सरासरीच्या तब्बल 52% पाऊस झाला. अंबरनाथ नगरपालिका प्रशासनानं होर्डिंग्स विरोधात कारवाई करायला सुरुवात केली. अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी एक नोटीस प्रसिद्ध केली. त्यामध्ये सर्व अनधिकृत होर्डिंग्स घोषणा फलक 48 तासाच्या आत स्वतःहून काढून घेण्याचे आदेश दिले. हा मुदतविधी न पाळल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा असा इशारा पालिकेने दिला. मुंब्रा बायपास खचला. रस्त्याच्या एका बाजूला भल्या मोठ्या भेगा पडल्या. याच मुंब्रा बायपासवरनं अनेक जण अवजड वाहनं ये जा करत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई लोकलमध्ये पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या वादातून झालेल्या मयांक लोहार हत्या प्रकरणात आरोपी रोशन सुवर्णा याला न्यायालयानं 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस शिपायाकडून अंमली पदार्थांची तस्करी केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात खारघर पोलिसांनी कारागृह शिपायावर गुन्हा दाखल केला. किराणा दुकानाला फक्त 20 सिलेंडर ठेवण्याचा परवाना असताना हा अवैध साठा मानवी वस्तीमध्ये ठेवून जीविताला धोका निर्माण करण्यात आला होता. तब्बल 772 सिलेंडर साठवून काळा बाजार आणि स्फोटाचा धोका निर्माण करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा नोंदवून पुढचा तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आता मुंबईकरांचा आवडता नाश्ता इडली वडा आणि डोशावर FDAची करडी नजर असणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर इडली आणि वडे मोठ्या संख्येने विकले जातात. मात्र हे पदार्थ मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये तयार केले जातात.
मुंबईत सर्रासपणे कुठंही वाहन पार्किंग केलं होतं. यावर उपाययोजना म्हणून पार्किंग आणि नो पार्किंग ओळखण्यासाठी लाल आणि काळ्या रंगाचे फुटपाथ तयार करण्यात आले. त्यामुळे जर लाल काळ्या रंगाची पट्टी असलेल्या भागात वाहन पार्क केलं तर मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते. कल्याण पूर्वमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून नराधमाची परिसरातनं धिंड काढली. मीरा भाईंदर परिसरातील आदिवासी जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात अनियमितता झाल्याचं उघडकीस आलं. या संदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांकडे चौकशी अहवाल सादर केला. त्यात भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर ठपका ठेवला आहे.